माया किसी ने भेद नहीं पाया, लाल में जीव को लटकाया, हजारों मार मार खाया। पार नहीं हुई किसी की नैया, डूब रहे हैं से भैया। शान से जीव को भरमाया, नरक बिच मगर को लाया। देख कर हाल जीवों के लिए अवतार भूमि आए, बता कर सार करे भव पार। सभी नर नार लूट रहे स्वर्गन की मौजा, रखा दासन के सिर पंजा। आरती जय सासुर राजा, रखा दासन के सिर पंजा। रखे जरूर नहीं साधन की, तपस्या नहीं हो न बनती। गरज नहीं रुपया लाखन की, अमीर उमराव फकीरन की। चिटे जादू है कई जन की, लगा लेते हैं लो मन की। धन्य महिमाय पावन की, दीन भव पार लगावन की। दया धन समरत है दाता, तुम्ही दुनिया में गुरुनाथा। ये बड़े काज हमारी आज, रखाली राज भगाली जमघर की फौजा। रखा दासन के सिर पंजा, आरती जय सासुर राजा। रखा दासन के ब्रह्मा विष्णु सदा शिव, अंत निगमागम नहीं पावे। शरण सुर मुनि गण ऋषि आए, तुम्हारे दिल में गुण गावे। कार्यक्रम पार पडणार आहे। सद्गुरू मुंसाजी महाराज आणि मुक्ताबाई भजनी मंडळ कोळेगाव, यानंतर पुढील भजनी मंडळाला तयार व्हायचं आहे। शिवशंकर भजनी मंडळ आनंदनगर चिखली, श्रीरामभाऊ झोडे तसेच डॉक्टर इस्लाम साहेब कृपया मुक्ताबाई भजनी मंडळ कोळेगाव यांना पुरस्कृत करावं। पुढील भजनी मंडळ आहे शिवशंकर भजनी मंडळ आनंदनगर चिखली। आपलं आपलं कुपन प्रत्येकाने इथे जमा करायचं आहे। भजनी मंडळ आनंदनगर चिखली, पुढची दिंडी आहे शिवशंकर भजनी मंडळ आनंदनगर चिखली। सुमनबाई जाधव या दिंडी प्रमुख आहेत आणि मी विनंती करेन आदरणीय पांडुरंग काका भुतेकर तसेच आदरणीय सुधाभाऊ धमक यांनी कृपया या शिवशंकर भजनी मंडळ आनंदनगर चिखली यांना सन्मानित करावं। भजनी मंडळ अमरापूर ॲडव्होकेट वृषालीताई बोंद्रे तसंच ॲडव्होकेट सौभाग्यवती भारती वहिनी बोंद्रे यांनी जय मल्हार भजनी मंडळ अमरापूर यांना सन्मानित करावं। कावेरीबाई कांबळे या दिंडी प्रमुख आहेत, त्यांनी तयार राहायचं आहे। असं पुढील भजनी मंडळ पळसखेड गायकवाडचं जगदंबा भजनी मंडळ, जय मल्हार भजनी मंडळ अमरापूर हे आपलं पारितोषिक स्वीकारत आहे। पळसखेड गायकवाड येथील जगदंबा भजनी मंडळ पेठ माननीय नंदूभाऊ शिंदे, देवीदास भाऊ कणकर, श्यामभाऊ पठाडे, दिलीप भाऊ खंडलकर हे इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा भजनी मंडळ पेठ सुलोचनाबाई शेळके ताई पेठचं आहे ना। भजनी मंडळ भानखेड सौंदरबाई इंगळे यांनी कृपया रामभाऊ जाधव यांचे शुभ हस्ते देवानंद भाऊ पवार यांना नम्र विनंती आहे। मंडळ भानखेड झालं, यानंतर महाकालेश्वर भजनी मंडळ
अनुराधानगर चिखली रामभाऊ सपकाळ, महाकालेश्वर भजनी मंडळ अनुराधानगर चिखली, सौभाग्यवती सपकाळ यांच्या शुभ हस्ते हे आपण पारितोषिक वितरित करीत आहोत. पुढील भजनी मंडळ आहे विठोबा रुक्माई भजनी मंडळ देऊळगाव गोबे. मान्य सुनील भाऊ तायडे, अमोल भाऊ खेडेकर, सुनील भाऊ सोनुने, संदीप भाऊ इंगळे. सोमठाणा अंबिका भजनी मंडळ सोमठाणा, कुशीवर्ताबाई वाघमारे. मी विनंती करेन नंदूभाऊ शिंदे व सुनील भाऊ तायडे व नंदूभाऊ शिंदे यांनी अंबिका भजनी मंडळ सोमठाणा यांना बक्षीस वितरित करावं. पुढील भजनी मंडळ आहे श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ इसरूळ. माननीय रघुनाथ भाऊ जाधव हे दिंडी प्रमुख आहेत आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रविभाऊ तोडकर तसेच बाळाभाऊ पवार यांना विनंती करेल की त्यांनी हे पारितोषिक वितरित करावं. भजनी मंडळ साकेगाव, रेखाबाई लोखंडे या दिंडी प्रमुख आहेत. माननीय जालिकर भाऊ बुधवार त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. गजानन भाऊ दांडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ साकेगाव यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी गुरुदेव सेवा भजनी मंडळ माननीय श्रीराम भाऊ जोडे, माननीय दीपक भाऊ पवार यांना विनंती आहे. देवानंद भाऊ पवार, माननीय देवानंद भाऊ पवार. भजनी मंडळ मेळा बुद्रुक, राधाताई पडगार. यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी मोरेश्वर भजनी मंडळ मेळा बुद्रुक यांना इथं सन्मानित करावं. मेळा बुद्रुक नंतर उमाकांत भजनी मंडळ सातगाव भुसारी, सुनीताताई सोनाळकर यांना मी विनंती करेन की उमाकांत भजनी मंडळ सातगाव भुसारी यांना सन्मानित करावं. उमी मंडळ सातगाव भुसारी. माननीय बाळूभाऊ तायडे पाटील यांना विनंती आहे की त्यांनी पुढील भजनी मंडळाला सन्मानित करण्यासाठी यायचं आहे. मुक्ताबाई भजनी मंडळ इसरूळ, राजकोटबाई भुतेकर. मुक्ताबाई भजनी मंडळ इसरूळ, राजकोटबाई भुतेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करणे. बाळूभाऊ पवार तसंच अंबादास सर खरात यांना विनंती करेन की त्यांनी कृपया समोर यायचं आहे. आणि सुनील भाऊ तायडे व नंदूभाऊ शिंदे यांनी एकनाथ महाराज भजनी मंडळ वाघापूर यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर यायचं आहे. यांनी सुनील भाऊ सोनुने यांनी एकनाथ महाराज भजनी मंडळ वाघापूर यांना सन्मानित करण्यासाठी यायचं आहे. पुढील भजनी मंडळ आहे सिद्धेश्वर भजनी मंडळ अंतरी खेडेकर. सन्मानित करण्यासाठी आदरणीय दासा पाटील कटकर साहेब यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर समोर यायचं. सिद्धेश्वर भजनी मंडळ अंतरी खेडेकर, भजनी मंडळ अंतरी खेडेकर, दिंडी प्रमुख त्रिलोचन सुनील भाऊ तायडे, सिद्धेश्वर भजनी मंडळ अंतरी खेडेकर यांचं इथं सन्मान करतील. सिद्धेश्वर भजनी मंडळ अंतरी खेडेकर मंडळ, माऊली भजनी मंडळ चिखली, कमलबाई चव्हाण, सरस्वतीबाई गोलक. आहे माऊली भजनी मंडळ चिखली,
कमलबाई चव्हाण यांनी कृपया हे स्वीकारण्यासाठी यायचं राम मुक्ताबाई भजनी मंडळ बायगाव बुद्रुक, गोदावरीताई आंधळे यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. आणि मी विनंती करेन विजय पाटील शेजोळ तसंच गोपालराव देवडे नगरसेवक यांनी मुक्ताबाई भजनी मंडळ बायगाव बुद्रुक यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर यायचंय. पुढील भजनी मंडळ आहे मरीमाता भजनी मंडळ गोत्री. मुक्ताबाई भजनी मंडळ नंतर मरीमाता भजनी मंडळ गोत्री केसरबाई भालेराव क्रमांक 24 ची देटी होती. मरीमाता भजनी मंडळ गोत्री केसरबाई भालेराव. लालाजी धोंडगे तसंच आदरणीय लालाजी टेलर राणा टेलर यांनी कृपया हे बक्षीस देण्यासाठी यावं मरीमाता भजनी मंडळाला. सोनूने हे इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक. डॉक्टर संतोष वानखेडे साहेब, संचालक वाकडे साहेब, संतोष वाकडे साहेब बाजार समिती संचालक यांनी कृपया मुक्ताबाई भजनी मंडळ गोपी जिजाबाई बारगळ या दिंडी प्रमुख आहेत, त्यांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं. डुकरे दिंडी प्रमुख आहेत लक्ष्मीबाई डुकरे, त्यांनी कृपया तयार व्हायचं आहे. जिजामाता भजनी मंडळ सावरगाव डुकरे. अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचं इथं मनपूर्वक स्वागत करूया. तसंच भारती वहिनी बोलरे यांच्या शुभ हस्ते बक्षीस आपण देत आहोत. पुढील दिंडी आहे जय गजानन भजनी मंडळ आनंदवाडी. सुभाषभाऊ रदाळ हे दिंडी प्रमुख आहेत. आणि मी सिंगारे व नगरसेवक प्रशांतभाऊ भटकर यांना विनंती करेन की त्यांनी जय गजानन भजनी मंडळ आनंदवाडी यांना इथे सन्मानित करायचं आहे. नगरसेवक रत्नदीप सिंगारे व प्रशांतजी भटकर. श्री रंगनाथ महाराज भजनी मंडळ नावा भजनी प्रमुख आहेत पार्थ शिंदे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचं इथं आगमन झालेलं आहे. आदरणीय दादांचं इथं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत उपस्थित असलेले अनिलदादा वारे व रिझवान शेठ सौदागर यांचंही इथं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ महाराज भजनी मंडळ याचं आपण इथं त्यांना गौरवान्वित करणार आहोत. पुनश्च एक बार मी विनंती करेन माननीय सोमप्रकाश डोंगळे सर व अनिल भाऊ कोळसे यांना सन्मानित करतील. आदरणीय हर्षवर्धन दादांचं इथं शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. भजनी मंडळ नावा पार्थ शिंदे. आदरणीय सोमप्रकाश डोंगळे सर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया ते पारितोषिक वितरित करावं. मंडळ अंबिका महिला भजनी मंडळ किनोळा अनिताताई बाहेकर यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी आहे. महिला भजनी मंडळ किनोळा अनिताताई बाहेकर यांना बक्षीस वितरित करतील अनिल भाऊ कोळसे आणि सूरज भाऊ सोनूने. अनिल भाऊ कोळसे व सूरज भाऊ सोनूने. तुळजा भवानी भजनी मंडळ किनोळा शोभाताई हिंगे यांनी पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. त्यांनी समोर यावं. श्री गुरुदेव सेवा समिती चिखली अनिताताई गुगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी कृपया यावं. पुढील
पुढील भजनी मंडळ आहे अहिल्याबाई भजनी मंडळ इसरूळ. इकडे अलीकडे भगवानराव चाळगे हे दिंडी प्रमुख आहे. मंडळ तोरणवाडा कौशल्याबाई भाट यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचंय. शारदा भजनी मंडळ तोरणवाडा आणि बक्षीस वितरित करणार आहेत तोरणवाडा येथील भजनी मंडळ. पुढील भजनी मंडळ विशेष भजनी मंडळ भोकर राधिकाताई वाघ या दिंडी प्रमुख आहे. संजयजी घुगे हे या भजनी मंडळाला सन्मानित करतील. जय बजरंग भजनी मंडळ चिखली शांभाऊ पठाडे व डॉक्टर संजय घुगे. सरस्वती भजनी मंडळ अंतरिकोळी यांना सन्मानित करावं. व आतापर्यंत जी बक्षिसं दिल्या गेली ही बक्षिसं होती. महारुद्र भजनी मंडळ चिखली यानंतर सहभाग परायण गजानन महाराज सपकाळ शिंदे हराई. हरिभक्त परायण अंबादास महाराज अमोना. हरिभक्त परायण दिलीप महाराज हे सर्व निरीक्षक म्हणून इथं आपल्याला लाभलेले होते. श्री प्रकाश सुरुश्री सर व के वाघ सर यांनी अतिशय सुंदर परीक्षण केलेलं आहे. मी हे इथं उपस्थित आहेत. गजानन महाराज सपकाळ अंबादास महाराज दिलीप महाराज दिंड्यांचं अतिशय सुंदर परीक्षण अतिशय कठीण काम असते. दरवर्षी ही सगळी हरिभक्त परायण मंडळी या दिंडी सोहळ्याचं अतिशय सुंदर परीक्षण करत असतात. त्यांचं इथं एक तृतीय बक्षीस, एक द्वितीय बक्षीस आणि एक प्रथम बक्षीस अशी एकूण 7 बक्षिसं आपण देणार आहोत. प्रोत्साहनपर बक्षिसं जी महत्वाची बक्षिसं 7 बक्षिसं आहेत त्यात 4 प्रोत्साहनपर बक्षिसं, एक तृतीय बक्षीस, एक द्वितीय बक्षीस आणि एक पहिलं बक्षीस. तर या बक्षिसांचं स्वरूप काय असणार आहे हे मी थोडक्यात आपल्याला इथं सांगतो. आपलं प्रोत्साहनपर बक्षीस आहे 4 बक्षीस आहेत. त्यांना 2 ताळजोड आपण देणार आहोत. तृतीय बक्षीस भजनी साहित्य वीणा आपण देणार आहोत. द्वितीय बक्षीस 5,000 रुपयांचं भजनी साहित्य मृदंग आणि प्रथम बक्षीस 11,000 रुपयांचं मृदंग वीणा आणि 2 ताळजोड असं बक्षिसांचं स्वरूप आहे. आपण प्रोत्साहनपर बक्षिसांपासून सुरुवात करणार आहोत. ज्या भजनी मंडळांनी ही प्रोत्साहनपर बक्षिसं पटकावली आहेत त्यामध्ये आहे संत गजानन भजनी मंडळ खैरव. संत गजानन भजनी मंडळ खैरव प्रोत्साहनपर बक्षीस संत गजानन भजनी मंडळ खैरव हे आदरणीय किशोरभाऊ गारोळे साहेब, जालिंदर भाऊ बुधवर, नरुभाऊ खेडेकर व आदरणीय बंटीदादा यांना विनंती करेल की सर्व महत्वाची बक्षिसं आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपल्याला वितरित करायची आहेत. संत गजानन भजनी मंडळ खैरव पुढील प्रोत्साहनपर बक्षीस ज्यांनी पटकावलेलं आहे ते आहेत हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा. हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा. हर्षवर्धन दादा अतिशय पारंपरिक अशा धोत्रामध्ये वारकरी वेशामध्ये इथं उपस्थित आहेत. आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, जालिंदर भाऊ बुधवर, तरुभाऊ खेडेकर व किशोरभाऊ गारोळे यांच्या शुभ हस्ते ही बक्षिसं दिली जात आहेत. हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा या महिलांनी कृपया भजनी मंडळ आपलं पारितोषिक स्वीकारायला यायचंय. हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा
मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिसांचं इथं वितरण होत आहे. प्रोत्साहनपर बक्षीस पहिलं गेलं होतं संत गजानन भजनी मंडळ जळगाव. दुसरं गेलेलं आहे हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा. तिसरं प्रोत्साहनपर बक्षीस जे आहे ते जाणार आहे संत मीराबाई भजनी मंडळ शेळगाव आटोळ. हनुमान संस्थान भजनी मंडळ देवठाणा. संत मीराबाई भजनी मंडळ शेळगाव आटोळ आले का आता? देवठाणा आली मंडळी. भजनी मंडळ देवठाणा हे आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आदरणीय नरभाऊ खेडेकर, जालिंदर दादा बुधवर व किशोरभाऊ गारोळे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं प्रोत्साहनपर पारितोषिक स्वीकारत आहे. दरवर्षी दादा या त्रिदिवसीय भक्ती सोहळ्यामध्ये वाढता प्रतिसाद असतो. संपूर्ण परिसरातून अनेक दिंड्या इथं सहभागी होतात. संपूर्ण चिखली नगरीचा परिसर भक्तिमय होऊन जातो. पुढील भजनी मंडळ आहे संत मीराबाई भजनी मंडळ शेळगाव आटोळ. मान्यवरांच्या शुभ हस्ते यांना आपण गौरवान्वित करणार आहोत. प्रोत्साहनपर पारितोषिक आहे संत मीराबाई भजनी मंडळ शेळगाव आटोळ. सर्व माता भगिनींनी कृपया बक्षीस स्वीकारासाठी यायचं आहे. मंडळ सोनेवाडी गावाचा मुद्दा मी उल्लेख करू इच्छितो की आपल्या त्रिदिवसीय कीर्तन सेवेमध्ये ज्यांनी अतिशय बालगोपालांनी सुंदर अशी टाळकऱ्यांची सेवा दिली. सोनेवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे बालगोपाल होते. अतिशय सुंदर अशी सेवा सोनेवाडीकरांनी इथं दिलेली आहे. माऊली भजनी मंडळ सोनेवाडी यांनीही मान्यवरांच्या शुभ हस्ते ही बक्षिसं स्वीकारायची आहे. प्रत्येकी 2 टाळजोड 2 टाळजोड देऊन आपण प्रोत्साहनपर बक्षिसं ज्यांनी पटकावली आहेत त्या सर्व मंडळांना गौरवान्वित केलंय. दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळाला एक प्रमाणपत्र आणि सहभागाचा एक आपला दाखला मिळावा म्हणून एक टाळजोड प्रत्येक मंडळाला आपण दिलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा हा सोहळा इथं पार पडतो. 4ही प्रोत्साहनपर बक्षिसं इथं वितरित करून झालेली आहेत. यानंतर आपण वळणार आहोत पारितोषिक क्रमांक 3. काही अंदाज आहे ते आहे एखादं भजनी मंडळ? तिसरा क्रमांक कोणाला मिळाला असेल? तयार आहे का? संत मुक्ताबाई भजनी मंडळ पळसखेड भट. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे संत मुक्ताबाई भजनी मंडळ पळसखेड भट. आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे यांना आपण 3100 रुपयाचं भजनी साहित्य वीणा देऊन गौरवान्वित करणार आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या अतिशय सुंदर अशी वेशभूषा आहे, गडद गुलाबी रंगातल्या साड्यांमधल्या आमच्या माऊली त्या विण्याला सुद्धा सुंदर अशा गुलाबी रंगाच्या फुलांनी त्यांनी सजवलेलं आहे. आणि अशी देखणी वेशभूषा असलेलं हे संत मुक्ताबाई भजनी मंडळ पळसखेड भट यांनी हे पारितोषिक पटकावलेलं आहे. 3100 रुपयांचं भजनी साहित्य अर्थात वीणा देऊन त्यांना माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, आदरणीय नरभाऊ खेडेकर, आदरणीय जालिंदर बुधवर व किशोरभाऊ गारोळे, नगराध्यक्ष मेकर यांच्या शुभ हस्ते इथं गौरवान्वित करण्यात येत आहे. आता 2च भजनी मंडळ उरलेले आहेत ज्यांच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अतिशय चुरस आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस पटकावणारे संत मुक्ताबाई भजनी मंडळ यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आता 2 भजनी मंडळ उरलेली आहेत. द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी तर
द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावणारं मंडळ आहे. मंडळांना पहिल्याच क्रमांकाचं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे बालगोपाल भजनी मंडळ भालगाव. बालगोपाल भजनी मंडळ भालगाव. आणि या बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपयांचं भजनी साहित्य व प्रमाणपत्र अर्थात मृदंग. आदरणीय किशोरभाऊ गारोळे, नगराध्यक्ष मेकर, जालिंदरभाऊ भुजबळ, आदरणीय नरूभाऊ खेडेकर व आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय राहुलभाऊ मोजरे, आदरणीय जितेंद्र दादा मोजरे यांच्या उपस्थितीत हे आदरणीय गोपालभाऊ देवडे यांनी कृपया हे पारितोषिक वितरण करताना इथे यायचंय. दीपकभाऊ देशपांडे हे इथे उपस्थित आहेत. दीपकभाऊंना विनंती आहे की त्यांनी कृपया पारितोषिक वितरणासाठी यायचंय. भालगाव यांनी दुसरा क्रमांक पटकावला. संत मुक्ताबाई भजनी मंडळ पळसखेड भट यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आपल्या 4 भजनी मंडळांनी प्रोत्साहनपर बक्षीस पटकावलं, ज्याच्यात माऊली भजनी मंडळ सोनेवाडीकर आमचे, संत मीराबाई भजनी मंडळ शेळगाव आटोळकर, हनुमान संस्थान भजनी मंडळ दिवठाणा, संत गजानन भजनी मंडळ खैरव. आता कोणतं भजनी मंडळ उरलेलं आहे ज्याला बक्षीस मिळालं नाही असं भजनी मंडळ कोण उरलेलं आहे इथे? माऊली गाव कोणतं? भजनी मंडळ जे उरलेलं असेल त्यांनी हात वर करावे. तृतीय क्रमांकानंतर आपली उत्सुकता ताणल्या गेलेली आहे, पण मागून कोणीतरी म्हणताय हात वर करायला लावल्यामुळे पेपर फुटला गुरुजी. ठीक आहे, तर मी आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना विनंती करेन की एवढ्या मोठ्या दिंडी सोहळ्यात जिथं खूप चुरस होती बक्षीस पटकावण्यासाठी, तिथं ज्यांनी पहिलं बक्षीस पटकावलेलं आहे आपल्या वेशभूषेमुळं, आपल्या टाळमृदंगांमुळं, आपल्या भजनी संख्येमुळं, आपल्या तालामुळं आणि 11,000 रुपयाच्या भजनी साहित्य हे भजनीत्याचं स्वरूप आहे. मृदंग, वीणा आणि 2 टाळजोड. तर ज्यांना आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ सन्मानित करणार आहे असं भजनी मंडळ आहे जय हनुमान भजनी मंडळ येवता. मला वाटतं आपण एकदा टाळ्यांच्या गजरात येवतेकरांचं इथं स्वागत करावं. हर्षवर्धन दादा सपकाळ, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शुभ हस्ते 11,000 रुपयांचं भजनी साहित्य, टाळ, जोड, मृदंग आणि वीणा. अतिशय चांगल्या दर्जाचं हे भजनी साहित्य आहे. जिथं चांगल्यात चांगलं साहित्य मिळतं तिथून आमचे बाकीच्या भजनी मंडळाच्या सर्व माता भगिनींना विनंती आहे की त्यांनी कृपया आपली जागा सोडू नये. कोणी आपली जागा सोडू नये. दुसऱ्यांचा सन्मान होताना पाहणं सुद्धा आनंद असतो. कृपया कोणी जागा सोडून जाऊ नये, महाराजांना विनंती आहे. येवता येथील जय हनुमान भजनी मंडळ यांनी प्रथम बक्षीस पटकावलेलं आहे आणि आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या शुभ हस्ते येवतेकरांना इथं गौरवान्वित केल्या जात आहे. आदरणीय जालिंदरभाऊ भुजबळ, किशोरभाऊ गारोळे, नरूभाऊ खेडेकर, माननीय राहुलभाऊ मोजरे, रामभाऊ जाधव, आदरणीय जितेंद्र दादा मोजरे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या शुभ हस्ते येवतेकर जय हनुमान भजनी मंडळ यांनी हे पारितोषिक पटकावलेलं आहे. ती संख्या हे निकष होते त्यावर अव्वल ठरलेलं हे भजनी मंडळ आणि त्यांना इथं सन्मानित केलंय आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ.